ओके, सो बॉम्बे म्हटल्यावर आपल्या डोक्यात काय येतं? लोकल ट्रेन, मे बी ट्रॅफिक, और मे बी वडापाव. बट बॉम्बेची एक दुसरी साईड पण आहे. सो आत्ता तुम्हाला माझ्यापाठी लोकेशन बघून वाटत असेल की मी मुंबईच्या बाहेर आहे. तर नो, मी आता मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये. सो मुंबई आणि दिल्ली बोथ आर मेट्रोपॉलिटन सिटीज. बट डू यू नो मुंबईचं AQI नेहमी दिल्लीपेक्षा बेटर काय? त्याचं एक मेन रिझन आणि कॉन्ट्रीब्युशन आहे आरे. आरे वॉज एस्टॅब्लिश इन 1949. कारण इथे मिल्क प्रोडक्शन चालू केलं होतं गव्हर्नमेंटनी टू व्हाईट रिव्हॉल्युशनचं जे आपलं फेज होतं त्याच्यामध्ये. सो आत्ता ऑफकोर्स आरे पूर्ण मुंबईला मिल्क सप्लाय नाही करत, पण एक टाईम होता जेव्हा मेजर कॉन्ट्रीब्युशन इकडनं होत असेल. कारण की आता ऑफकोर्स पॅकेज प्लेयर आलेत, कॉम्पिटिटर आहे. पॅकेज्ड मिल्क इज ऑन द गो. बट आरेमध्ये अजून पण इकडचे लोकल्स जे फार्मिंग करतात, जे डेअरी प्रोडक्शनमध्ये आहेत, ते अजूनही या नेचरसोबत को एक्झिस्ट करतात. सो आरेचं तुम्ही ऐकलं असेल, इकडे अजून पण वाईल्ड लाईफ आहे. लेपर्ड्स दिसतात, लेपर्ड सायटिंग्स होतात इकडे. बट द लोकल्स आर स्टील हिअर. आणि आरेचं अजून तुम्ही ऐकलं असेल की हॉरर स्टोरीज, इथे खूप अशा स्टोरीज आहेत, यूट्यूबवर पण व्हिडिओज आहेत की ते गोस्ट स्पॉटिंग झालेलं आहे वगैरे. आणि तेच एक रिझन आहे की मी इथे सकाळी आलो आहे, रात्री नाही. सो आरेच्या मेन रोडवरून ड्राईव्ह करताना मला एक साईनबोर्ड दिसला आणि लेफ्ट टर्न घेतल्यावर मला कळलं की तिकडे ॲक्च्युअलमध्ये एक स्वामी समर्थांचा मठ आहे, जो 1995मध्ये एस्टॅब्लिश झाला. 5 to 10 मिनिट्समध्येच मला जाणवलं की या मठात खूप पीस आणि पॉझिटिव्हिटी आहे. आणि जेव्हा पण तुम्ही आरेला याल, तुम्हाला असे लोकलचे स्टॉल्स दिसतील विथ सम फ्रूट्स अँड लोकल व्हेजिटेबल्स तिकडे पण आहेत. सो यू कॅन डेफिनेटली ट्राय इट आउट. कारण की ऑफकोर्स इथे जे लोकल फार्मिंग करतात ते त्यांच्या सरळ फार्ममधनं येऊन. सो यू कॅन, इफ यू वॉन्ट ऑर्गॅनिक, यू कॅन ट्राय दिस. ड्राईव्ह बॅक करून परत जात होतो तेवढ्यातच मला एक डेअरी दिसली जी त्याच्या लस्सीसाठी खूप फेमस आहे. सो म्हटलं आता आलो आहे आरेमध्ये, तर लेट्स ट्राय. सो आता मी आरेमध्येच एका स्टॉलमध्ये, दुकानामध्ये थांबलो जिथे अमेझिंग लस्सी आहे भाई, अमेझिंग लस्सी. यांच्याकडे भरपूर मिल्क प्रोडक्ट्स पण आहेत, खरवस अँड ऑल. जे लोक फ्रॉम मुंबई आहेत, जे आरेमध्ये ट्रॅव्हल करतात रेग्युलरली, त्यांना हा स्पॉट माहिती आहे. जसं तुम्ही आरे JVL स्टेशनवरनं क्रॉस कराल ना, इमिजिएट लेफ्टला आहे आणि पटकन कळत नाही, एकदम लेफ्ट टर्न आहे. याच्या एवढी थिक लस्सी खूप रेअरली भेटते बॉम्बेमध्ये. सो प्लीज ट्राय. सो दिस वॉज अ व्हिडिओ अबाउट आरे कॉलनी. प्लीज लेट मी नो इन कॉमेंट सेक्शन की तुमच्या आरेबद्दल काय एक्सपिरियन्सेस आहेत का, किंवा काही स्टोरीज आहेत का, किंवा काही एनिथिंग यू नो अबाउट इट. अँड पुढे अजून पण व्हिडिओज येणार आहेत, अजून खूप ट्रॅव्हल होणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब. तोपर्यंत राम राम करा, राम. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा सलाम. सायनिंग ऑफ.